व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, वयाची बरीचशी वर्ष शरद पवार यांनी राजकारणाला दिली. म्हणजे आउट अँड आउट राजकारण. यामध्ये समाजकारण, समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आपल्याला, हा उद्देश अजिबातच नव्हता त्यांचा पहिल्यापासून. आपल्याच गुरुच्या पाठीत खंजीर खुपसला आणि मुख्यमंत्री बनले. पलट्या मारण्यामध्ये, गुंजाव करण्यामध्ये, रस्ता बदलण्यामध्ये यांचा हात कोणीही धरू शकत नाही. काडी काम करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. शरद पवार पुन्हा एकदा आता राज्यसभेवर गेलेले आहेत. राज्यसभेवर गेल्यानंतर तिथे त्यांनी भाषण सुद्धा केलं एक छोटंसं. हातात त्यांच्या कागद होता. त्यांना तो धड वाचताही येत नव्हता. खूप थकल्यासारखे दिसत होते ते. प्रश्न पडला मनामध्ये की प्रकृती इतकी अस्वस्थ असताना, इतकी खालावलेली असताना हा अट्टाहास कशासाठी? फक्त दिल्लीतला बंगला मिळवायचा आहे म्हणून? काय गरज होती ती राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेण्याची? त्यात भोंगा तर आहेच, वर 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 करायला. आता सुद्धा भोंगा खूपच वरवर करू लागलेला आहे साहेबांची. वारेमाप स्तुती चालू झालेली आहे. त्याचं कारण स्पष्टच आहे. भोंग्याला सुद्धा कल्पना आलेली आहे की कधीही आपण किकआउट होऊ शकतो. मातोश्रीमधून आपल्याला कधीही हाकललं जाऊ शकतं. त्याची एक चुणूक आदित्य ठाकरे म्हणजेच पेंगविन ठाकरेंनी यांना दाखवलेली आहे भोंग्याला. त्याच्यामुळे सेटिंग करणं सुरू आहे सध्या भोंग्याचं काँग्रेसकडे, पवारांकडे. कारण काँग्रेसकडे जायचं म्हटलं तर पवारांचा शब्द पाहिजे ना सोबत, पवारांची साथ लागेलच ना. यांचं म्हणणं असं आहे की दिल्ली दरबारी पवारांना खूप मान आहे, सन्मान आहे. पवारांचा शब्द सहसा दिल्लीमध्ये कोणी टाळत नाही. खरी गोष्ट अशी आहे, महाराष्ट्राबाहेर पवार साहेबांचं वजन काहीच नाहीये. तुम्ही बघा ना, हे जेव्हा एकत्र होते सगळेजण, म्हणजे अजितदादा पण इकडे होते, तेव्हा हे त्यांच्या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून घेत होते. म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशी पदं पण त्यांनी वाटलेली होती ना तेव्हा. सर्वेसर्वा तर शरद पवारच, नो डाऊट. पण महाराष्ट्राबाहेर यांचे किती सीट्स आहेत? एकही नाही. हा, जे आले ते सुद्धा दादांसोबत निघून गेले. यांचं काय उरलं दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर? काहीच नाही. तरी सुद्धा भोंगा यांची भलावण करायला अजिबात कमतरता ठेवत नाही. अशीच भलावण त्यांनी केली आहे आणि निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीसांवर. त्यावरच आज आपण थोडंसं बोलणार आहोत. व्हिडिओ छोटाच करूया, फार मोठा नको. आता तुम्ही जे फोटो आणि व्हिडिओज बघितले ते आपल्या प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत, पुढेही देत आहोत, आजही देतोय, देणारच आहोत पुढे देखील. त्याची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवली आणि आता एक नवा उपक्रम आपण राबवत आहोत मित्रांनो. तो म्हणजे वृक्षारोपण. होय, आपल्याला विपुल प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करायची आहे. आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी आपण देखील यामध्ये योगदान द्या. एक झाड लावायचे फक्त तुम्हाला. ते योगदान फक्त तुम्ही द्या. त्या झाडाचं संगोपन परिवार करेल. परिवार त्याची काळजी घेईल. आपल्याला फक्त झाड लावायचं नाहीये, आपल्याला झाडं जगवायची सुद्धा आहेत. पाण्याच्या बाटल्या ज्याप्रमाणे विकत घेतो त्याप्रमाणे जर भविष्यामध्ये ऑक्सिजन विकत घ्यायचा नसेल तर हे करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान या पुण्यकर्मामध्ये देता येऊ शकेल ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल रिसिप्ट तयार करते. मित्रांनो, चला एक हरित क्रांती पुन्हा घडवूया. भोंगा राऊताने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून, यांना निशाणा बनवून शरद पवार यांची स्तुती करायला सुरुवात केली. एक विधान त्यांनी केलेलं आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना 100 जन्म जरी घेतले यांनी तरी देखील ते पवारांची लेव्हल गाठू शकत नाही. बघा, चमत्कारी की नाही? ज्या देवेंद्र फडणवीसांनी सलग 3 वेळा 100च्या वर आमदार निवडून आणलेले आहेत स्वतःच्या नेतृत्वात, आणि तेच शरद पवार आहेत ज्यांना कधीच
आमदारांची संख्या 3 आकडी करता आली नाही आणि खासदारांची संख्या 2 आकडी करता आलेली नाही. आणि लेव्हल बघा काय, आपण काय बोलतोय याचं भान सुद्धा भोंग्याला अजिबातच राहत नाही. आता चला थोडं पवारांवर बोलूया आपण. काय लेव्हल आहे पवारांची. पवार जेव्हा कृषी मंत्री होते ना, तेव्हा देशभरामध्ये लाखांच्या वर आत्महत्या झालेल्या आहेत. बरोबर आहे. एवढं मोठं पातक, एवढं मोठं पाप देवेंद्र फडणवीस स्वतःच्या उरावर कशाला घेतील. ते बनणार नाहीत पवारांसारखे. पवारांची लेवल खरंच वेगळी आहे. कृषी मंत्री असताना हजारो टन गहू यांनी सडवला, गोडाऊनमध्ये सडवला. का? त्याचं कारण असं आहे की तो सडलेला गहू नंतर वायनरीज मध्ये गेलाय. वाईन बनते ना, दारू बनते ना, तिथे गेला. पण गरिबाच्या पोटात नाही गेला. बघा आता होऊ शकतील का देवेंद्र फडणवीस पवार, म्हणजे देवेंद्र पवार होऊ शकेल का? नाही होणार, होऊच शकत नाही. कंपॅरिझनच नाहीये. मावळ मधला गोळीबार आठवतोय ना, कोणाच्या आदेशावरून झालं होतं हे सगळं. किती भूखंड लाटलेले आहेत, किती शिक्षण संस्था गिळलेल्या आहेत, पतसंस्था, पतपेढ्या. साखर कारखान्यांचं तर विचारूच नका. साखर कारखाने आजारी करून टाकायचे, खिळखिळे करून टाकायचे, कवडी मोल भावामध्ये ते विकत घ्यायचे. जमिनी सकट, शेकडो हजारो एकर जमिनी सकट ते विकत घ्यायचे कवडी मोल भावामध्ये, आणि नावावर करून घ्यायचे स्वतःच्या. ही यांची नीती. अहो, देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईमध्ये एक साधा फ्लॅट पण नाहीये, स्वतःचा घर नाहीये त्यांचं. जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं ना, तेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलीसह, पत्नीसह भाड्यानं घर शोधत होते तिकडे मुंबईत राहण्यासाठी. आणि हे बघा, गडगंज संपत्ती कमवून ठेवलेली आहे. संजय राऊत बोलले, भोंगा बोलला ते करेक्ट आहे. देवेंद्र फडणवीस पवारांची लेव्हल गाठूच शकत नाही आणि गाठायची गरज पण नाहीये फडणवीसांना, कारण फडणवीसांची लेव्हल वेगळी आहे. पवार साहेब जेव्हा चंदीगडला होते संरक्षण मंत्री असताना, तेव्हा त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयातर्फे, जवानांतर्फे वेगवेगळ्या मागण्या येत होत्या. हत्यारांसाठीच्या किंवा आर्टिलरी ज्याला म्हणतो आपण ते सगळं. त्यानंतर जे खूप अतिथंड भूभागामध्ये देशाची रक्षा करत आहेत जवान, त्यांना थंडीपासून बचाव व्हावा त्यांचा, म्हणून त्यांनी विशेष जॅकेट्सची मागणी केली. ठीक आहे. आता ह्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी की खरंच गरज आहे का हे बघण्यासाठी पवार साहेब चंडीगडहून निघाले. हेलिकॉप्टरमध्ये बसलेले होते. पण ते जेव्हा चंडीगडहून निघाले ना, तेव्हा त्यांनी हातमोजे घातलेले होते, पूर्ण बॉडी कव्हर केलेली होती 2-2, 3-3 जॅकेट्सने, हेल्मेट, सगळे इक्विपमेंट होते प्रॉपर. आणि मग वर त्यांनी सदरा घातलेला होता. ठीक आहे. चंडीगडहून निघाले, जम्मू काश्मीरला तिकडे पोहोचले, बर्फाळ प्रदेशामध्ये. तिथले जवान होते, ते जवान म्हणू लागले, साहेब खूप थंडी आहे हो, खूप थंडी आहे, आम्हाला जॅकेट्स द्या हो, हाल होत आहेत, आमचे बुटं बघा, बुटं फाटलेत आमचे, बुटं तरी द्या आम्हाला किमान चालण्यासाठी. पवार साहेब हेलिकॉप्टरमधून उतरले तेव्हा ह्या मागण्या सुरू झाल्या. पवार साहेब तेव्हा काय म्हटले, कुठे थंडी, अजिबातच थंडी नाहीये, मला तर वाजतच नाहीये थंडी, कुठे थंडी, काही गरज नाहीये जॅकेट्सची आणि बुटांची, असं बोलून तिथून निघून आले. हे आपले संरक्षण मंत्री. भोंगा बोलला तेच करेक्ट आहे. पवारांची लेव्हल देवेंद्र फडणवीस कधीच मॅच करू शकणार नाहीत. शरद पवार यांच्यासारखं काडी काम देवेंद्र फडणवीस कधीच करू शकणार नाहीत. इव्हन त्यांनी आजपर्यंत केलेलंही नाहीये. तो तुसडा स्वभाव, ते द्वेषपूर्ण वागणं, हे फडणवीसांच्या स्वभावातच नाहीये मुळात. त्यांचं राजकारण अगदी क्लिअर कट आहे. एक व्हिजनरी नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस. विकास कामांचा झपाटा लावलाय त्या माणसाने. इतकी वर्ष पवारांच्या हातात सत्ता होती, यांना का नाही सुचलं हो समृद्धीसारखे महामार्ग बनवावेत,
कोस्टल रोड्स बनवावेत, मेट्रो आणावी, हे यांना का समजलं नसेल, का सुचलं नसेल? फक्त खाण्यात गेलेलं आहे सगळं, फक्त पैसे खायचे एवढंच केलेलं आहे. यांची पुढची पिढी पण तसलीच आहे. रोहित पवारने शिखर बँकेचा घोटाळा करून ठेवलेला आहे, बारामती अॅग्रोचा घोटाळा करून ठेवलेला आहे, न जाणो आणखी किती घोटाळे केलेत. कन्नड सहकारी साखर कारखाना तो पण गिळंकृत केला, असाच आजारी पाडला, खिळखिळा केला, टाकला घशात. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एक तरी संस्था आहे का? एक तरी पतपेढी त्यांच्याकडे आहे का? एक तरी साखर कारखाना आहे का त्या माणसाच्या नावावर? सहकार क्षेत्रामध्ये कधी लुडबुड केली त्यांनी असं दिसलं तुम्हाला? शरद पवार सतत सहकार क्षेत्रामध्ये लुडबुड करत आलेले आहेत. अहो, चक्क बाजार समित्या सुद्धा सोडलेल्या नाहीयेत पवारांनी, त्या सुद्धा आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी त्यांची धडपड आणि मरमर चालू असायची. आता सुद्धा तेच आहे. आणि वरतून म्हणायचं आधारवड आहे. कोणाकोणाला काय काय आधार दिला कोणास ठाऊक. सख्या पुतण्याला तर आधार देऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री होण्याची संधी होती अजितदादांकडे, यांनी नाही होऊ दिलं. बघा, घरातल्या घरामध्येच किती आकस आहे यांचा आपल्याच लोकांविषयी. सुनेत्रा पवार यांना बाहेरची सून म्हणणं, बाहेरची पवार म्हणणं, अजितदादांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवणं, हे कोणी केलं सगळं? आणि हे सगळं पुत्री प्रेमामुळे झालेलं आहे, दुसरं काही नाही. जबरदस्त महत्वाकांक्षा पवारांची, मुलगी महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे म्हणून, पण ते शक्य नाहीये आता, खरंच पॉसिबल नाहीये ते. बारामतीतच प्रतिस्पर्धी तयार झालेला आहे त्यांचा. पुढच्या इलेक्शनला मजा येणार आहे मित्रांनो, खूप मजा येणार आहे. बघा तुम्ही बारामतीमध्ये आता ज्या पार्थ पवारला अक्कल नाहीये, मी त्याला मोजत नाही असं म्हणत होते ना, तोच पार्थ पवार आता राज्यसभेवर यांच्या पुढच्या बाकावर बसणार आहे. किती दुखत असेल, किती टोचत असेल, किती बोचत असेल मनाला ना. ईर्षा आहे ना मनामध्ये, म्हणून आमदारकी घरातच पाहिजे, खासदारकी घरातच पाहिजे, मंत्रीपद घरातच पाहिजे, नगरसेवक घरातच पाहिजे. वंशवाद सगळा परंपराच समजतात. हे सगळं करण्यासाठी देवेंद्र फडणवीस खरंच मागे पडतात. आणि म्हणूनच कुठंतरी आज पटलं बाबा भोंग्याचं म्हणणं की देवेंद्र फडणवीस हे कधीही पवारांची लेवल गाठू शकत नाहीत, त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील. मी म्हणतो 1000 जन्म जरी घेतले तरी देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीसच राहणार आहेत. त्यांचा देवेंद्र पवार कधीच होऊ शकत नाही, कधीच होणार नाही, गॅरंटी आहे. या बाबतीत तुमचं काय मत आहे मित्रांनो, कमेंटमध्ये निश्चितपणे कळवा. सुरुवातीला तुम्ही बघितलेलं आहे की आपण आपल्या परिवारातर्फे कॅन्सरग्रस्त रुग्ण, शेतकरी, हिंदू माता बंधू भगिनी जे अडीअडचणीत आहेत आणि विद्यार्थी जे आपण दत्तक घेतलेले आहेत त्यांना सेवा पुरवत आहोत, त्यांच्या अडीअडचणी दूर करत आहोत, केवळ तुमच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने आणि सहकार्याने. आता उपक्रम मोठे सुरू करायचे आहेत, तेव्हा आपल्याला विपुल प्रमाणावर वृक्ष लागवड करायची आहे मित्रांनो. आपल्या प्रियजनांसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी, त्यांच्या आठवणीसाठी एक झाड आपण नक्की लावूया. तुम्हाला फक्त योगदान द्यायचं आहे. त्या वृक्षाचं संगोपन परिवार करणार आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं होणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा आणि भरपूर सहकार्य द्या, जसं तुम्ही आजवर देत आला आहात. उद्या चालून पाण्याच्या बाटल्यांसारखं ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नसतील तर आजच आपल्याला पाऊल उचलावं लागणार आहे मित्रांनो. तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य ओळखा आणि परिवाराला साथ द्या. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार योगदान द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल रिसिप्ट बनवता येईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.